तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या स्टडी गाईड्स युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली ह्या युनिव्हर्सिटीचे जे काही कॉन्व्होकेशन पोर्टल आहे, तर कॉन्व्होकेशनला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, जर तुम्हाला पोस्टाने जर तुमची डिग्री पाहिजे असेल तर तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर अप्लाय केलं पाहिजे, तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप संपूर्ण जो काही फॉर्म आहे तर तो फॉर्म फिल करणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या BSKKVच्या मेन युनिव्हर्सिटीच्या जे काही वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवर तुम्हाला काय करायचं आहे, यायचं आहे। डॉक्टर BSKKV दापोली किंवा www.dbskKV.org जरी टाकलं तरी तुमची जी काही वेबसाईट आहे तर ती तुम्हाला येऊन जाईल। तर वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला न्यू अनाउन्समेंट मध्ये तुम्हाला यायचं आहे। तिथे तुम्हाला एक लिंक भेटेल कॉन्व्होकेशन पोर्टलची। तर त्या कॉन्व्होकेशन पोर्टलवर तुम्हाला काय करायचं आहे, लिंक करायचं आहे। तर ही एक नंबरची लिंक आहे, कॉन्व्होकेशन ऍप्लिकेशन लिंक 2025। यावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं जे काही कॉन्व्होकेशन पोर्टल आहे तर ते कॉन्व्होकेशन पोर्टल काय होणार आहे, ओपन होणार आहे। तर तुमचं जे इथे रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे, पण रजिस्ट्रेशन करण्याच्या पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे। आणि रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला काय करायचं आहे, पास इन इयर 2023 to 24 तुम्ही जर 2023-24 ला जर पास आउट झाले असेल तर तुम्हाला एक नंबरच्यावर क्लिक करायचं आहे, किंवा तुम्ही 2023-24 च्या आधी पास आउट झाले असाल, जुने विद्यार्थी असाल तर तुम्हाला तिथे खालच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, फीज पेड करायची आहे। त्यापूर्वी तुम्ही इन्स्ट्रक्शन जे काय आहेत ते लक्षात घ्या। प्लीज यूज फॉलोइंग लिंक टू पे द फीज ऑफ ₹1500 इन पर्सन इन ॲब्सेंटिया। म्हणजे तुम्हाला स्वतः जाऊन जर डिग्री घ्यायची असेल तरी तुम्हाला ₹1500 फीज आहे, आणि तुम्हाला बाय पोस्टने जरी डिग्री पाहिजे असेल तरी तुम्हाला काय आहे, ₹1500 फीज आहे। ज्यांना पोस्टाने पाहिजे आहे तर त्यांना ॲब्सेंटिया ऑप्शन सिलेक्ट करावा, आणि ज्यांना तिथे जाऊन डिग्री पाहिजे असेल तर त्यांना इन पर्सन हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जी काही लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्हाला पेमेंट करायचं आहे। त्यानंतर प्लीज रिमेंबर युअर मोबाईल नंबर अँड पासवर्ड टू री लॉग इन। तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जी काही कॉन्व्होकेशन ऍप्लिकेशनची जी काही फॉर्मची प्रिंट आहे किंवा डॉक्युमेंट आहे तर ते तुम्हाला युनिव्हर्सिटी ऑफिसला पाठवण्याची काहीही गरज नाही। आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन करायच्या पूर्वी तुमच्याकडे काय कोणकोणते डॉक्युमेंट्स अवेलेबल पाहिजे, तर तुमच्याकडे जी काही आपण पहिल्यांदा पेमेंट करणार आहोत तर त्या पेमेंट रिसिप्ट तुमची पाहिजे। त्याचा फॉर्मेट मॅक्झिमम 1 MB इतकी साईज पाहिजे, PDF फॉर्मेट मध्ये ते पाहिजे। त्यानंतर तुमची जी काही ट्रान्सक्रिप्ट आहे तर ती ट्रान्सक्रिप्टची PDF पाहिजे 1 MB साईज। त्यानंतर तुमचा फोटो JPG फॉर्मेट मध्ये कमीत मॅक्झिमम साईज 200 KB पर्यंत पाहिजे। आणि तुमचं जे काही आधार कार्ड आहे तर ते आधार कार्डची PDF तुम्हाला पाहिजे आहे। इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे। तर सर्वप्रथम आपण काय करूया, पेमेंट कसं करायचं ते पाहूया। तर पेमेंटच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या लिंकवर आल्यानंतर स्टेट बँक कलेक्टची जी काही वेबसाईट आहे तर ती ओपन होईल। त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एज्युकेशन इन्स्टिट्यूट वर जाऊन काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही कॅटेगरी आहे तर तिथे दापोली सर्च करायचं आहे, आणि तुमचं फिल्टर बाय स्टेट महाराष्ट्र तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला कंट्रोलर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या इथेवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट कॅटेगरी येईल। पेमेंट कॅटेगरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बाय स्टुडंट म्हणून तुम्ही स्वतः स्टुडंट तुम्ही फॉर्म फिल करत आहात, त्याच्यामुळे तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे, डेप्युटी रजिस्ट्रार डॉक्टर BSKKV दापोली edu.fee स्टुडंट। तुम्हाला स्टुडंट वर जाऊन क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे, रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, स्टुडंट मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्याचबरोबर तुमचा स्टुडंटचा पोस्टल ऍड्रेस तुम्हाला टाकणं कंपल्सरीच आहे। त्यानंतर तुमची जी काही डिग्री सर्टिफिकेट आहे तर त्या डिग्री सर्टिफिकेट साठी ₹1500, तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, 1500 टाईप करायचं आहे। तुम्हाला जर डुप्लिकेट खाली जे काही डॉक्युमेंट्स आहेत, मायग्रेशन असेल किंवा डुप्लिकेट ग्रेड कार्ड असतील तर ते तुम्ही खाली तुम्हाला पाहून घ्या। त्यानंतर तुम्हाला इंडिव्हिज्युअल मधून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ आणि तुमचा ईमेल ID टाकून
खालील जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकून तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं काय पेमेंट तुम्हाला करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंटची प्रोसेस करायची आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला आता लिंक वर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला 1 नंबरच्या याच्यावर जाऊन लिंक करायचं आहे पासवर्ड इन इयर 2023 to 24. त्यानंतर तुम्हाला ते मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुम्हाला काय करायचं आहे, पोर्टल लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतील, तर ते इन्स्ट्रक्शन बाहेर जे होते तेच याच्यामध्ये आहे. ते तुम्ही पूर्णपणे वाचून घेऊन तुम्ही ऍक्सेप्ट ऑल वर क्लिक करून आय ऍग्री या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. तर ती तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल खाली ऑटोमॅटिकली येऊन जाईल. ऑटोमॅटिकली येऊन गेल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचं स्टुडंटचं फुल नेम, तुमचा कोर्स कुठला होता, तुमच्या कॉलेजचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, त्याचबरोबर तुमचा जो काही पोस्टर ऍड्रेस असेल, प्लीज राईट युअर फुल पोस्टर ऍड्रेस विथ सिटी, तालुका, डिस्ट्रिक्ट अँड पिनकोड प्रॉपरली रिसीव्ह डिग्री सर्टिफिकेट ऍट युअर होम बाय पोस्ट. तुम्हाला जर पोस्टने पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा पोस्टल ऍड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पिनकोड येऊन जाईल, पिनकोड कुठला आहे, त्यानंतर पासिंग इयर टाकायचा आहे, क्लास कुठला आहे तो तुमचा ऑटोमॅटिकली तुमचं संपूर्ण येऊन जाईल. फर्स्ट क्लासमध्ये डिग्री भेटलेली आहे. त्यानंतर तुमची फीज कशी काढायची, तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे डिग्री रिसिव्ड बाय. तुम्हाला इन पर्सन पाहिजे असेल तर 1500 रुपये तुम्हाला इथे शो होईल. तर तुम्हाला ज्यांना इन पर्सन पाहिजे, स्वतः युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तुम्ही डिग्री घेणार आहात, त्यांनी इन पर्सन टाका. ज्यांना बाय पोस्ट करायचं त्यांनी बाय पोस्ट टाका. तुमचं जेंडर येथे येऊन जाईल. डिसिप्लिन तुमचं काय असेल तर तुम्ही ते करू शकता, पण ते नॉट कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर, फोन नंबर टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे, पासिंग इयर ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तुम्हाला तुम्ही कुठल्या क्लासमध्ये डिग्री पास आउट झाला ते पण ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर तुमची जी काही फी आहे तर ती तुमची फी इथे शो होईल. त्यानंतर तुम्ही इथे जाऊन आपण फीज पेड केलेली होती, तर त्या फीज पेड केल्यानंतर तुम्हाला एक पीडीएफ येईल. ती पीडीएफ तुम्ही मोबाईल मध्ये न फॉर्म भरता तुम्ही लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर फॉर्म भरा. त्यानंतर तुम्हाला जे काही पीडीएफ आहे ती पीडीएफ भेटून जाईल. पीडीएफ भेटल्यानंतर त्या पीडीएफ वर तुमचा काय असेल, ट्रान्झॅक्शन नंबर असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ट्रान्झॅक्शन नंबर, तुमचा युपीआय नंबर असेल किंवा ट्रान्झॅक्शन नंबर असेल त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला भेटून जाईल. ती इथे टाकायचा आहे ट्रान्झॅक्शन नंबर, त्यानंतर ट्रान्झॅक्शन डेट टाकायची आहे. हे संपूर्ण फॉर्म फिल झाल्यानंतर तुम्हाला येथे जे काही पेमेंटची रिसिप्ट डाउनलोड केली आहे तुम्ही, तर ती पीडीएफ फॉर्मॅट मध्ये येथे तुम्हाला अपलोड करायची. त्यानंतर तुमचं ट्रान्सक्रिप्ट येथे अपलोड करायचं. त्यानंतर स्टुडंटचा फोटो अपलोड करायचा, आधार कार्ड अपलोड करायचं आणि आय हॅव फिल अँड व्हेरीफाय दॅट द डाटा इनपुटेड बाय मी आर करेक्ट यावर तुम्हाला क्लिक करून काय करायचं आहे, सबमिट या बॉक्स प्रिंट प्रिव्ह्यू घ्यायचा आहे. प्रिंट प्रिव्ह्यू पाहायचा, प्रिंट प्रिव्ह्यू सेव्ह करायचा, त्यानंतर सबमिट करायचं आणि लॉग आउट करून टाकायचा. हा तुम्हाला कॉन्व्होकेशनचा फॉर्म फिल करायचा आहे. काही जर अडचण आली तुम्हाला फॉर्म फिल करताना, तर तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर हे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, कॉन्व्होकेशनचा फॉर्म फिल करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.